जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज बारामती तालुक्यातील गवळ्याची उंडवडी इथे मुक्कामी आहे। पाटस इथल्या 20वा आटपून वारकऱ्यांनी अवघड असा रोटी घाटाचा टप्पा पार केलाय। या घाटातून मार्गक्रमण करताना वारकऱ्यांचा कस लागतो, मात्र जय हरी विठ्ठलच्या अखंड गजरात हजारो वारकऱ्यांनी हा कठीण प्रवास उत्साहाने पूर्ण केलाय। आपण पाहू शकतो रोटी घाटातले हे दृश्य आहे। विठ्ठल नामाचा गजर करत या ठिकाणी वारकरी चालले आहेत। खरं तर हा अत्यंत कठीण मार्ग मानला जातो, मात्र तरीही विठ्ठल नामाचा गजर करत भक्तिभावाने या ठिकाणी वारकरी चालले आहेत। गवळ्याची उंडवडीकडे प्रस्थान करतात। अनेक वर्षांची ही सगळी परंपरा आहे आणि या परंपरेप्रमाणेच आता हा रोटी घाट जो आहे तो अवघड टप्पा मानला जातो आणि तो आता अवघड टप्पा जो आहे तो आता वारकरी जे आहेत रामकृष्ण हरी तुकोबा माऊलींचा जय जयकार करण्यात येतोय आणि त्यांचा उत्साह जो आहे तो त्यांच्या या सगळ्या या चेहऱ्यावर दिसतोय, कारण हा सगळा अवघड टप्पा असतो आणि हा टप्पा जो आहे तो पार करण्यात आता वारकरी जे आहे ते पार करतात। माऊली, काय सांगाल, तुम्ही कुठून आलात आणि नेमकं आता सध्या काय आमची कोलवडी साष्टे प्रसाद दिंडी आहे। गेल्या 23 वर्षापासून आमची ही दिंडी पायवारी देऊ ते पंढरपूरपर्यंत चालत असते आणि प्रत्येक ठिकाणी दुपारच्या विषयाला संध्याकाळच्या विषयाला प्रत्येक वारकरी आमच्या आवडीने भक्तिगीत गवळणी सादर करीत असतात। तर आज मी तुमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी एक गवळण सादर करणार आहे। आज रोटी घाट चढताय, काय भावना आहे मनामध्ये? तुकोबा ज्ञानोबा तुकोबांच्या भावना म्हणजे त्यांच्या नामस्मरणामुळे मला शरीराच्या वेदनाच जाणवत नाही। 30-30, 32-32 किलोमीटरचं अंतर पार केलं तरी एवढा मोठा काय माऊली, एवढा मोठा घाट आहे, काही वाटत नाही, वाटत नाही। काय भावना येते? चांगलं इच्छुक वाटते आम्हाला, देवाची इच्छुक वाटते। म्हणजे दिसताना असं आपण सहज जेव्हा जात असतो तेव्हा आपल्याला वाटतं अरे हे अंतर किती मोठे आणि आपण सहज असं चालू नाही शकत, पण जेव्हा आपण पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये हा रस्ता चालतो तेव्हा जाणवतच नाही आपण किती चाललो किती नाही। उलट आपण आपल्या ठिकाणी पोहोचलो तरी वाटतं अजून चालावं, अजून नामस्मरण करावं। बाबा, तुमचं वय किती? 78 वय चालतंय एकदम? हो, अजून 22-25 घाट सर करताय? हो करतो। दरम्यान मालेगाव आणि नांदगाव तालुक्यातील वारकऱ्यांची दिंडी आज पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे। हबप तुकाराम महाराज जेऊरकर यांच्या नेतृत्वाखाली जेऊर गावातून दिंडीचं प्रस्थान झालंय। टाळ मृदुंगाच्या गजरात निघालेली ही दिंडी अवघ्या 10 दिवसांत 400 किलोमीटरचा पायी प्रवास पूर्ण करून पंढरपुरात दाखल होणार आहे। संतांनी दाखवलेल्या मार्गावर चालणं ही काळाची गरज असल्याचं तुकाराम महाराज जेऊरकर यांनी यावेळी म्हटलंय। साधू संतांनी सांगितलं पंढरीची वारी करा, जन्माला आल्याचं सार्थक पंढरीच्या वारीमध्येच आहे। साधू संतांनी जे सांगितलं ते, कारण इथं ही भूमी ज्ञानोबा तुकोबारायची आहे। इथं ज्ञानोबा तुकोबाराच्या बोधाने जगणंच हे मानवतेचं लक्षण आहे। ज्ञानोबा तुकोबाराच्याच बोधाने जगला पाहिजे माणूस, त्यांच्या पावलं त्यांच्या पाठीमागे, कारण पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ मार्ग घेता। आणि साधू संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपण जायचं। त्यांनी जे सांगितलं ते आपण करायचं, त्यांनी सांगितलं ते करायचं।